यात पुढल्या बातमीकडे संसद परिसरामध्ये सुरक्षा दलाकडून घुसखोरीचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी, संसद परिसरामध्ये सुरक्षा दलाकडून घुसखोरीचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। संसद परिसरामध्ये आतापर्यंत घुसखोरींचं 3 वेळा रिक्रिएशन करण्यात आलं आहे। संसदेतील कर्मचाऱ्यांची देखील कसून चौकशी करण्यात आलेली आहे। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संदीप, आपण बघतोय 3 वेळा रिक्रिएशन करण्यात आलं आहे। अगदी बरोबर आहे सुमित, 3 वेळा हे रिक्रिएशन करण्यात आलं आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये हे रिक्रिएशन करण्यात आलं। संसदेमध्ये घुसखोरी प्रकरण झाल्यानंतर त्याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये झाली होती आणि ज्या पद्धतीनं सागर आणि मनोरंजन हे दोघंही घुसखोर ज्यावेळा संसदेमध्ये पोहोचले होते त्यांनी कशा पद्धतीनं तिथं कृत्य केलं त्याचा रिक्रिएशन हे संसद परिसरामध्ये करण्यात आलं। यावेळेला मनोरंजन आणि सागरची भूमिका जी आहे ती दिल्ली पोलिसांमधल्याच 2 कॉन्स्टेबलनी निभावली होती आणि त्यांनी कशा पद्धतीनं कलर पटाके संसदेपर्यंत नेले, तिथं फोडले, या सगळ्याचं रिक्रिएशन करण्यात आलं। दुसरं एक अपडेट असं आहे, दिल्ली पोलिसांनी सध्या गुगल पे आणि फोन पे या दोन्ही कंपन्यांशी देखील संपर्क साधलेला आहे, कारण हे जे 5 ते 6 आरोपी होते यांनी डिजिटल पद्धतीनं त्यांच्यामध्ये काही व्यवहार झालाय का, देणघेण झाली आहे का, कुणी कुणाला पैसे ट्रान्सफर केले का, याची देखील तपासणी केली जाते। आणि सीन रिक्रिएशन हे जवळपास 3 वेळा करण्यात आलं। त्याचा अहवाल जो आहे तो आज दुपारपर्यंत लोकसभा सचिवालयाकडे सादर करण्यात येणार आहे, कारण जवळपास 3 पद्धतीनं जो अहवाल आहे तो लोकसभा सचिवालयाकडे जाईल। सध्या उच्चस्तरीय समित्या त्या समित्या या सगळ्याचा अभ्यास करतायत आणि हा अहवाल आज दुपारपर्यंत लोकसभा सचिवालयाकडे सादर केला जाईल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदीप।